निवडणूक आयोगाने निवडणुकींची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षाबरोबर आता महानगरपालिका ही निवडणुकीच्या कामाला लागली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी या निवडणुकीसाठी आम्ही 100% तयारी पूर्ण केली असून या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं मत व्यक्त केलंय. पुरेशा ईव्हीएम मशीन आहेत. मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. निवडणुकीचं साहित्य कसं घ्यायचं याची तयारी झाली आहे. स्टाफ कसा लावणार याची यादी आली आहे. मतदान केंद्राची निश्चिती तसेच जेथे दुरुस्ती आवश्यक आहे तेही केलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय स्थापन झालं आहे. त्याशिवाय मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम हे सर्व काही फायनल केले आहेत. या निवडणुका अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि पूर्ण नियमांचं पालन करून पार पाडल्या जातील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तर दुबार नावे आलेल्या मतदारांनी आपण कुठे मतदान करणार असल्याची माहिती पालिकेच्या जवळच्या कार्यालयात द्यावी, जेणेकरून मतदानाच्या वेळी गैरसोय होणार नसल्याचं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. तसेच ईव्हीएम मशीनची सुरक्षेची काळजी पुरेपूर घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वसई विरार महानगरपालिकेने निवडणुकीची 100% तयारी केलेली आहे आणि आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. आम्ही सर्व दुबार मतदार असलेल्या मतदारांची नावं वसई विरार महानगरपालिकेच्या वेबसाईटवर टाकलेली आहे. आम्ही जे इथले सर्व पत्रकार आहेत त्यांना पण त्या याद्या पुरवलेल्या आहेत, जेणेकरून त्यांनी ते त्यांच्या रीलवर टाकाव्यात. आणि या मतदारांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रभाग ऑफिसात किंवा महानगरपालिकेच्या मुख्यालयात येऊन त्या 2 ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहेत ते कळवावं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या वॉर्डमध्ये आम्ही स्ट्रॉंग रूम केलेले आहेत. त्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम राहतील, तिथे CCTV असेल, त्याशिवाय 24 तास पोलीस बंदोबस्त असेल. आणि ईव्हीएमची जी पुढची तयारी आहे ते सगळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच होईल आणि निवडणूक निपक्षपणे पार पाडली जाईल.